मंगळवेढा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून पिकांचे, घरांचे, जनावरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उपविभागीय अधिकारी साहेब मंगळवेढा यांना निवेदन. मंगळवेढा शहर व तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचे, घरांचे, शेळ्यांचे, जनावरांचे, रस्त्याचे, विद्यार्थ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे. शासनाने सर्वांच्या नुकसानीचा विचार करून मदत जाहीर करून नुकसान भरपाई देण्यात यावी. मंगळवेढा तालुक्यात 20 ते 25 दिवसात भरपूर अतिवृष्टी होऊन खरीप हंगामातील सर्व पिकांचे भरपूर नुकसान झालेले आहे. तसेच काळ्या रानात भरपूर पाणी साचल्याने ज्वारीचे पीकसुद्धा घेता येत नाही. त्यामुळे खरीप व रब्बी पेरणीच्या सर्व शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळावी. वाहून गेलेली नापीक जमीन सुधारण्यासाठी विशेष आराखडा करावा. लहान मोठे बंधारे, सिंचन कालवे, विहिरी, पंपिंग यंत्रणा व इतर सिंचन साधनांची दुरुस्ती व गाळ काढण्याची, बांध बंदिस्तीची कामे हाती घ्यावीत. शाळा, आरोग्य, वीज, रस्ते व इतर पायाभूत सुविधांच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करावा. आपत्तीग्रस्तांना धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन शिबिरे घ्यावीत. अतिवृष्टीमुळे दोन्ही हंगामातील पिकांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण जास्त गंभीर होऊन जीवनमान धोक्यात आलेले आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत लवकरच करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीत राजकारण आणू नये, सर्वांना सरसकट पंचनामे करून मदत करावी, असे निवेदन जिल्हा समन्वयक नारायण गोवेसह सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार, मंगळवेढा तालुकाध्यक्ष धनाजीराव गडदे, महिला जिल्हाध्यक्ष सौ भारती चौगुले, तालुका उपाध्यक्ष रवी कांबळे यांच्यासह इतर मनसैनिकांच्या या निवेदनावर सह्या आहेत.